मामाच्या घरी झाला का? आज मला बँकेत जायचंय, ऍक्सेसचं माझं अकाउंट आहे ते बंद करायचे. कार्तिक दादा या 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 20-25 वाटे वेळ तर माळून घ्या. शेलचा पेट्रोल पंप आहे कोर्ट यार्ड मॅरिट समोर, तिथं तुम्ही कॉफी घेऊ शकता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता सकाळच्या दुपारच्या वाजलेलं आहे 12:30. आता घरात पण लय जाम गरम होतोय. आज मला बँकेत जायचंय, ऍक्सेसचं माझं अकाउंट आहे ते बंद करायचे. बट मला ना चेकबुक गावं ना, चेकबुक घेऊ पहिलं. ओके, चेकबुक भेटलं ऍक्सिस बँकचं. गाडीत बसलं तरी जाम गरम होतोय राव. टेम्परेचर लय वाढलंय, घरात तर जाम गरम होतोय. 12 वाजल्यात आणि टेम्परेचर 34 डिग्री आता. तर रितेश आला आपल्या सोबत. जाऊ आता आपण डायरेक्ट निगडीला जायचे, ऍक्सेसच्या बँकमध्ये जाऊ डायरेक्ट. पहिले ऍक्सेसचं अकाउंट बंद करतात, चार्जेस मारतात ते. मला सांगितलं 2,500 रुपये मेंटेनन्स, आणि त्या ऍपमध्ये मोबाईल मध्ये भेटलं ना ऍक्सेसच्या ऍपमध्ये 12,500 मेंटेनन्स सांगते करायला. चालो अरे माझ्या हा 1,500 मारला आतापर्यंत 3 महिन्यात. चल बस आलोय ऍक्सिस बँकच्या इथं. आपलं आता अकाउंट आहे ना बंद करून टाकायचं आहे डायरेक्ट. 0 मेंटेनन्स देत असाल ना, 0 मेंटेनन्स घेऊ. 1 hour later. भेटलो त्यांना मी आज जाऊन. त्यांचे एक मॅनेजर होते, ते म्हणले की आपल्याला आहे ना 0 मेंटेनन्स नाही करता येणार, कारण प्रायोरिटी कार्ड वगैरे प्रायोरिटी अकाउंट बनले नाही का, त्याला 15,000 मेंटेनन्स करायचे. आणि मी ज्याच्या खोलतो ना एजंट थ्रू, त्यांनी सांगितलेलं मला 2,500 मेंटेनन्स करायचे. मला 4-5 वेळा चार्जेस पडले, त्यांना सांगितलं मी. ते म्हणले त्यांना फोन करा आणि ते 2,500 मेंटेनन्स शिफ्ट करा. आता ते एजंटनी फोन केला, त्याच्याकडून मी त्याच्या थ्रू मी अकाउंट खोललं होतं ना, त्यांनी मला सांगितलं की ना मोबाईल ऍप आहे ऍक्सेसचं, ते ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यातच सेटिंगमध्ये 2,500 मेंटेनन्स करता येतं. मग तुम्हाला बोगाव ब्रांच भेटेल मुळशी तालुक्यातली. म्हणलं काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे तेच करावं लागेल. पण आता घरी जाऊन करावं लागेल, कारण मी ATM पण नाही आणलं आणि मग अख्खा डाटा मोबाईलचा डिलीट झालता. मग त्यात मग ऍक्सेसचं ऍप वगैरे सगळं डिलीट झालं. आता परत ते नवीन पासून मागतोय ATM पिन वगैरे बाकी सगळ्या गोष्टी. ते घरी जाऊन तेच करू. आता उत्तप्पा वाला तू म्हणलेला पुढे लय वाजत येतोय का. आता रितेश म्हणला की ओळखीचा एक उत्तप्पावाला आहे, ते खाल्लं त्यांनी पहिल्या वेळेस. आता माझ्या डोक्यात होतं की डायरेक्ट ना आपली पावभाजी खायची गीताची, पण हा म्हणता पण उत्तप्पा खाऊ भूक कसं लागते. भारी आहे पण ना, दे छान आहे. Wow! Beautiful! Dance with you, everything's moving slower. I don't know what it is you do. I've been looking at you all night, trying to figure you out. लोकेशन वर ओय छत्री नाही इथं नाही रे. कुठं छत्री या कुठली छत्री का? मी ती छत्री बघतो रे. तर चांगलं वाटतंय का? हा चांगलं आहे. नाही वाटत 4 आहे 20-25 वाटे वेळ. मग दुसऱ्या दिवशी नाही सांबर लिमिटेड I just wanna make you smile. Hold your hand in my hand, looking at the sunset. Man, you're looking good tonight. I wanna kiss you before the sun goes down. It's what you're doing. खाल्ला आम्ही आता डोसा. उत्तप्पा होता ना रे, उत्तप्पा खाल्ला आम्ही आता. मला असं जाड वाटला, जाड जास्त जाड होता, ठीकठाक होता खाण्याला की जाय. पण एवढा पण बाहेर नव्हता की अन्नासारखं आहे. उडपी अन्नासारखा, उडपी अन्नाची ना सांबर आणि चटणी पण लय भारी असते. सांबर चांगला होता. सांबर चांगलं होतं म्हणजे एवढी नव्हतं चांगली रे. जे मी खाल्लंय ना त्याचं कम्पेअर करतोय फक्त. वाजले 2 आणि साईडला परत आबाळ आले आज पण. आईला राव लय गरम होते वाईट. आणि रानात नको जायला म्हणते, चाललंय घरी. आता मी पण घरी. मग फायनल बघा किती वाजायचं पण आपल्याला
जाऊ 4-5 वाजता. 5 वाजता आम्ही जाणार फायनल बघायला बैलगाडा शर्यत मोशीला. लवकर उरक फक्त तो लवकर सोडतो. उरका तासाभरात लवकर आता नाही तर वेळ नको लावू कालच्या गत परत. आता परत यांना सोडावं जायचं मला 3 वाजता. आता वाजले 2. एसी लाव बाई पहिला लय गरम होतंय घरात पण. शपू मामाची कधी यायची का तू काय खेळतो? फुगा फुगा खेळतोय का? हो खेळतो शपथ. जगा खेळतो तर बर चला चला टी बघा चला इथून उतरा. मी झोपतो बाबा. 2 hours later. मामाच्या घरी चला का? चला There's no one else here that I see but you. It's what you're doing. कधी येणार तू? मी ना हा घरी येणार का तू? हो नीट बस माग सर चालला तू का चालला काय? And it's making me feel like I'm falling. Yeah, I'm falling in love. Falling in love. गुड बाय कर आजाद. You set my wheels in motion. I'm going crazy for you. I still 5:30 वाजलेले. इथं शेलचं पेट्रोल भेटते गाडी आला. आलो वॉशरूमला गेलो जरा कॉफी घेऊ इथून. द्या एक बाटली घेतलं बॉटल. झोप आलती बाई. तोंडा पाणी मारलं. कॉफी सांगितली कॉफी बनवता येते. 2 वाजता झोपलो 4 वाजता उठलो. आता 5:30 वाजले ऑलमोस्ट बरोबर. झाले का शुगर कमी टाका. like the ocean. I can see you want this too. 'Cause you've been looking at me all night, trying to figure me out. I just wanna let you know. And I ain't playing no games, baby, you won't change. I only want you. या साईडला जर आलो ना मी कधी शेलची पेट्रोल पंप जातो तिथे कॉफी घेतोच. खरंच त्यांचा स्टाफ पण चांगला आहे, सर्व्हिस पण चांगली आहे आणि कॉफी पण चांगली. जर का तुम्ही इकडे येत असाल ना कुठं चाकण वगैरे साईडला तर माळुंग्यात शेलचा पेट्रोल पंप आहे कोर्टयार्ड मॅरिट समोर. तिथं तुम्ही कॉफी घेऊ शकता. I wanna kiss you before the sun goes down. या साईडला आता लय ट्रॅफिक येत. मी ना आता नेमकं आहे ना येलवाडी मार्ग चाललो होतो. परत मागं जाऊ आणि सरळ माळुंग्यातून जाऊ मग घरी. माळुंग्यातून डायरेक्ट निगोजे गाव. निगोजातून डायरेक्ट जातं ताळवड्यात. त्या ट्रॅफिक लागलं जास्त वळत पहिली गाडी सेकंड. हो आता फुल ट्रॅफिक आहे. पुढून गाड्या येतात ते पण पुढून ही रोड चाललेला आहे असा त्या साईडला जातो ना खालुंबऱ्यात जास्त ट्रॅफिक होती. तिथून ऍटलिस्ट गाड्या तरी पास होते. ती ट्रॅफिक वाचवायच्या ना जास्त ट्रॅफिक मध्ये अडकलो. इथं तर फुल लाईन आहे आता. या साईडला माग फुल लाईन आहे चालू. मोबाईल पडला आता. इथं जास्त ट्रॅफिक लागलं उलट मला. तिथं लवकर निघलो असतो. It's what you're doing, it's making me feel like I'm falling. And when you're moving, I can hear. ससा अरे ससा कसा दिसतो तू? ससा काय कबूतर काय पीएचडी करतो काय कळा ना. वरडा आबळे पोरांची. इथं वरडा आबळ केली यांनी. आणि इकडे गोठा आहे. टेम्पो कुठं होता फसून गेला बरोबर मला. क्वार्टर आहे रे तू 1 नंबरचा. हिंद केसरी रावण ओपन करा. क्या बोला तूने? असं नाही तुला दर्शन नाही. सार्थक दादा
या 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 मला आठवण काढली होती चेतन दादा काळोखे. त्याला काय म्हणू नको, तुमचा हिंद केसरी जवळ आपले वाद होते. जवळपास 7:30 वाजलेलं आहे. आज बराच वेळ झाला गोठं थांबलो होतो, रात्र झाली, 1 तासभर थांबलो पोरांमध्ये. चला तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.